त्या पद्धतीने उधळून पैसे देण्याची कुठली आता संस्कृती आहे? काही डान्स बार तर नाही आहे की डान्स बार मध्ये ते पैसा आपण उधळत आहे. डान्स बारशी तुमच्या कालच्या पैसे उधळण्याची तुलना करताय. लोक त्याच्यामध्ये आनंदाने ते पैशाचं हे करतात. हा उत्साहाचा उन्माद आहे असं वाटत नाही तुम्हाला? नाही मला काही बंद करा. चूक पुन्हा पुन्हा असा कार्यक्रम झाला तर पुन्हा करू. काही लोक उत्साहाने ते करत असेल तर मी त्यांना थांबवणार नाही. मला खेद वाटतो. शेवटचा प्रश्न आहे. नाही. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये MIMला प्रचंड यश मिळालं. त्यांचे 33 नगरसेवक निवडून आले आणि याचाच जश्न रात्री केला जात होता, म्हणजे उत्सव साजरा केला जात होता. आणि पुन्हा एकदा इम्तियाज जलील यांच्या अंगावरती नोटा उधळल्या गेल्या. इम्तियाज जलील स्वतःला सुज्ञ राजकारणी असं म्हणतात आणि ते नाराज झाले होते 2 दिवसापूर्वी की बनावट नोटा फेकल्या आणि त्या बिचाऱ्या जे बँड वाजवतात त्यांनी त्या उचलल्या, याबद्दल त्यांना दुःख झालं. मात्र काल त्यांना दुःख झालं नसेल, बरोबर? नाही, काल दुःख झालं नसेल. यस, नक्की. आणि ते जश्न महाराष्ट्र होतं, हे खरी गोष्ट आहे. आणि आपण बघितलं असेल की जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे खव्वालीचे कार्यक्रम होतात, एक परंपरा आहे. लोक त्याच्यामध्ये आनंदाने ते पैशाचं हे करतात. ते पैसे कुठे जातात? ते जे म्युझिशियन्स असते, ते जे स्टेज लावणारे असते, तिथे काम करणारे लोक असते, ते पैसे त्यांना जातात. तर एका प्रकारे अशा पद्धतीने उधळून पैसे देण्याची कुठली संस्कृती आहे? खूप सारे हे कार्यक्रमामध्ये आपल्याला बघायला मिळतं. मी अनेक असे धार्मिक कार्यक्रम जेव्हा होते, आपण यूट्यूबवर जाऊन थोडासा बघा. उसमें खूप सारे धार्मिक कार्यक्रमामध्ये जेव्हा अशा प्रकारचे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये ही ते पैसे, म्हणजे त्याच्यामध्ये ठीक आहे, नको व्हायला पाहिजे, पण उत्साहाने काही लोक करत असेल तर ठीक आहे, आम्ही त्यांना थांबवत नाही. अल्टिमेटली ते पैसा कुठे जाता? म्हणजे आपण काही डान्स बार तर नाही आहे की डान्स बारमध्ये ते पैसा आपण उधळत आहे. ते पैसा चालला कुठे हे महत्वाचं आहे. असं आहे, पण ते उधळून देण्यापेक्षा तुम्ही जर त्यांना बिदागी म्हणून दिलं असतं, बिदागी हा खूप चांगला शब्द आहे. ठीक आहे ना, ते चेंज करण्यासाठी आपण एक नवा कायदा काहीतरी आणू आपण की आपल्याला हे चेंज करायचे आहे की पैसे द्यायचेच आहे तर अशा प्रकारे द्या करके असते. ठीक आहे, सगळ्यांचं एक वेगळं कस्टम्स असतं. मी असं नाही आहे की मी 100% त्याचं समर्थन करतं. ठीक आहे, पण काही लोक उत्साहाने ते करत असेल तर मी त्यांना थांबवणार नाही. कारण मला माहीत आहे ते पैसे गोळा करणारे जे लोक असतात तिथे, ते स्टेजवर ते वेटर, तुम्ही थांबवू शकले असते. एकदा, दोनदा, तीनदा सातत्यानं तुमच्याविषयी असं होत आहे, तुमची प्रतिमा मलिन होते असं वाटतं? नाही, असं काही नाही आहे. याच्या बाबतीत काही मलिन होण्याची आवश्यकता नाही आहे. मी समजा काही डान्स बारमध्ये उभे राहून अशा प्रकारचे पैसे, अनेक नेते जे आहे ना लपून छुपून डान्स बारमध्ये जाऊन अशा प्रकारचे पैशाची उधळण करतात. दुर्दैवाने ते कधी होत नाही. आता मी ओपनली करतो ना, ओपन आमच्या कार्यक्रमामध्ये होत. डान्स बारशी तुमच्या कालच्या पैसे उधळण्याची तुलना करताय? मी काय अनेक नेत्यांच्या बाबतीत बोलतो मी. कधी तुम्ही बघितलंच नाही आहे की कोणता नेता जातो आणि काय काय करतो. फक्त आमचा कार्यक्रम होतो आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला माहीत होत. कालही जेव्हा हे प्रकार घडत होता तर एक माणूस आला आणि सर कल टीव्ही के ऊपर अपन दिखने वाले हैं ना फिर से करके उसमें, तर लोकांना माहीत पडलेलं आहे की बाबा हे मला याच्या बाबतीत ठीक आहे. पण जे मी तर आता मला असं वाटतं की जे काम करणारे जे लोक आहेत त्यांना ज्या प्रकारे जे पैसे मिळतात तर ते ठीक आहे. हा उत्साहाचा उन्माद आहे असं वाटत नाही तुम्हाला? नाही, मला काही म्हणजे असं नाही आहे की काही विचित्र आम्ही करत आहे आणि देशामध्ये इम्तियाज जलीलच करत आहे. दुर्दैव हे आहे की कृष्णा खेंडेला फक्त इम्तियाज जलील दिसलं. म्हणजे जेव्हा जेव्हा आमचा कार्यक्रम होतो तर या शहरातले सगळे मीडियावाले माझ्याकडे येऊन पैसे कसे उधळले तुम्ही उसमें, अरे ते पैसा चालला कुठे? असं आहे की मी सुरुवात करताना असं म्हटलं की तुम्ही स्वतःला सुज्ञ राजकारणी असं म्हणतात. सुज्ञ राजकारण्याकडनं हे अपेक्षा नाहीयेत म्हणून तुम्हाला विचारलं जातं. काय जल्लोषामध्ये मी केलं का की मी पैसे उधळले का? पण माझ्यावर कोणी हे केलं असेल तर मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो ते पैसे चालले कुठे? चूक होतं उधळणं, पैसे उधळणं चूक आहे अशा पद्धतीनं? नाही, कधी कधी असं केलं तर मला असं वाटत नाही आहे की बंद करा. चूक खूप सारी चीज पुढे अशा नाही होणार नाही याची दक्षता घेणार? नाही.
नाही पुन्हा असा कार्यक्रम झाला तर पुन्हा करू उसमें. पुन्हा हा, इतकं म्हणजे काही मोठं क्राईम नाही आहे उसमें. देशामध्ये खूप सारं वाईट चाललंय कृष्ण, म्हणजे खूप सारं वाईट चाललं देशामध्ये उसमें. हे क्रिमिनल ॲक्टमध्ये असं बघू नका तुम्ही की मी असं काहीतरी क्रिमिनल ॲक्ट करत नाराजी का व्यक्त केली खोट्या उधळल्या म्हणून? नाही ते पण गरीबालाच पैसे मिळणार होते ना. नाही ते जेव्हा झालं होतं ना, ते खऱ्या अर्थाने एका माणसाने ते फेक नोट्स आणले होते. तर मी एका प्रकारे चेष्टा करण्यासारखं आहे गोरगरीब लोकांचं, म्हणून ते मी नाराजी व्यक्त केली होती त्याच्या बाबतीत की तुम्ही आलं असेल ते पैसे कुठे चांगलं लोक ते घेत असेल, गरीब लोक घेत असेल तर त्याच्यामध्ये काही वाईट मला खेद वाटतो. शेवटचा प्रश्न आहे. नाही. हे होते इम्तियाज जलील. त्यांना हे पैसे उधळल्याचं कसलंही स्वरसूतक नाही, खेद वाटत नाही. ते यापुढे देखील अशा कार्यक्रम जर असतील तर अशा पद्धतीचे पैसे उधळू अशा प्रकारची उत्तरं द्यायला घाबरत नाहीत, हे विशेष आहे. कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.